हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. मी म्हटल्याप्रमाणे आपली मँगोची तिसरी डिश आहे. कलकत्त्याची स्वीट डिश आहे, मँगो भापा दोई. तर चला बघूया त्याच्यासाठी काय साहित्य लागतंय. हे मी साधारण 1 कप दही घेतलंय, म्हणजे मी 2 कप दही घेतलं होतं. त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलं. माझं पूर्ण निथळलं नाहीये पाणी, कारण ते फडकं ज्या फडक्यामध्ये मी मऊ गुंडाळून ठेवलं होतं एका साईडनी आय गेस थोडासा त्याला भोक होतं मोठं, ते मला दिसलं नाही आणि त्यातनं पाणी म्हणजे नाही पूर्ण निथळलं गेलं. पण मी जेवढं शक्य आहे तेवढं त्यातनं पाणी निथळून घेतलंय. तुम्ही घट्ट दही घ्या आणि त्यातनं सगळा पाण्याचा अंश निघेल. माझा व्हिडिओ कट झाला आणि मला कळलाच नाही, तर मी सांगत होते पाण्याचा अंश पूर्णपणे निघेल असं बघा. त्या 1 कप दह्यामध्ये मी अर्धा कप कंडेन्स मिल्क घातलेला आहे आणि साधारण 1/4 आंब्याची प्युरी घातलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर. असं सगळं हे मिक्स करून हा मी शूट केला मध्ये, पण तो कळलाच नाही मला, डिलीटच झाला तो, किंवा तो तो शूटच झाला नसेल, असं काहीतरी झालं असेल. एनिवे, तर दही, कंडेन्स मिल्क आणि आंब्याची प्युरी आणि वेलची असं सगळं एकदम सॉफ्ट करून घ्या. सगळं छान मिक्स करून घ्या आणि आपण आपला केकचा जो टीन असतो, बेकिंगचा जो टीन असतो, त्याच्यामध्ये मी खाली पेपर घातलाय आणि आता त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून आपण ते स्टीम करून घेणार आहोत. हे छान सेट करून साधारण एक 20 ते 25 मिनिटं आपण ह्याला स्टीम करून घेऊया. चला, पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता आपल्याला हे मी म्हणलं तसं 15-20-25 मिनिटं आपल्याला लागणार आहे स्टीम करायला. गॅस मीडियम टू लो असा ठेवा, एकदम हाय करू नका. एक साधारण 20-25 मिनिटं झालेली आहे. बघूया आता आपण. गॅस बंद केलाय मी. आता आपल्याला हे 2.5 ते 3 तास फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय आणि सेट करायचंय की आपली डिश तयार आहे. तर मी आता फ्रीज मध्ये ठेवते आणि 2.5-3 तासानंतर बघूया. 3 तास झालेत. मी तुम्हाला म्हणलं तसं हे मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं आणि तुम्हाला दिसत असेल आता अंधार पडलेला आहे. मी 5:20 ला वगैरे काहीतरी ठेवलं होतं आणि आता 8:30 झालेले, 8:30-8:45 आय गेस झालेले. तर चला करूया हे. ही आमची बारकी बिस्कॉफ ओरडलेली आहे. चला, थोडीशी सजावट परत एकदा आंब्याची, पूर्णपणे आंब्याचा फायदा घेतलेला आहे मी, आणि पिस्ता. रेडी आहे आपली डिश. मी चव घेऊन दाखवू तुम्हाला, म्हणजे सांगू कशी झाली आहे. मी चव घेऊन बघते. आउटस्टँडिंग आहे हे, आउटस्टँडिंग आहे. ती वासाने आली हा, मस्करा आमची आंब्याच्या वासाने आलेली आहे. अशा तऱ्हेने मी तुम्हाला आंब्यापासून 3 डिश सांगितल्या, दाखवल्या की बघा अजून एक आलेली आहे इथे वासाने. सगळे आंबा प्रेमी आहेत. तर हो, मी तिला एक एवढूसा कणभर चाखवला होता. नंतर लोक म्हणतील आत्ताच आली ना, तिला काय आंबा कळतोय. तर मी एवढूसा चाखवला होता तिला म्हणून. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आंब्याच्या वेगवेगळ्या डिशेस दाखवलेल्या आहेत. त्या करून बघा आणि कशा वाटल्या मला कळवा. बाय बाय.